नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, आजच्या वीज सुरक्षा अभियानात आपणा सर्वांचं स्वागत आहे। सध्या रब्बी सीझन चालू असून माझ्याकडे अनेक रोहित्र जळाल्याचे फोन येतात आणि म्हणून मी 1-2 दिवसापासून रोहित्र का जळतात यावर व्हिडिओ बनवणं सगळ्याच्या माझ्यासाठी चालू करून दिला आहे। जसे शेती वीज पंपासाठी असणारे रोहित्र जळणे व त्यावरील उपाययोजना, तर आजचा हा 3रा व्हिडिओ आहे। आता यामध्ये जे पुढचं कारण आहे रोहित्र फेल्युअरचं, तर ते असं की पहा, लोड शेडिंगमुळे सध्या लोड शेडिंग चालू आहे। रात्री किंवा दिवसा ठराविक वेळेस पंप चालू असतात। लोड शेडिंगमुळे ठराविक वेळेतच वीज पुरवठा उपलब्ध असल्यामुळे सर्व शेतकरी एकाच वेळेला आपले वीज पंप चालू करून वापरतात। जर लोड डायव्हर्सिटी म्हणजे सर्व लोड एकाच वेळी चालू न करता काही शेतकऱ्यांनी आळीपाळीने मोटारी चालवल्यास लोड फॅक्टर वाढून लोड कमी होऊन रोहित्र जळण्यापासून वाचू शकते। आणि ही दुसरं असं की बरीचशी मंडळी रिमोट कंट्रोलने मोटारी चालू करतात, त्यामुळेही एकदम लोड वाढते। ते करू नये, हे झालं शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी। पण वीज कंपनीला सुद्धा माझी नम्र विनंती की कुणाच्याच विहिरीला 24 तास पुरेल एवढं पाणी नसतं आणि 24 तास पाणी कुणालाही लागत नाही। म्हणून जर रेग्युलर सप्लायला लोड शेडिंग काढून घेतलं तर सगळे शेतकरी एकाच वेळी गर्दी करणार नाही आणि मग हे लोड शेडिंग करायची पाळी येणार नाही। हा प्रयोग आमचे मित्र रिस्पेक्टेड गडाख साहेब, माजी मुख्य अभियंता मराविम यांनी केला होता। तो एकदा करून पाहायला काय हरकत आहे। कमीत कमी ही अशी रोहित्र जळणे आणि शेतकऱ्याचे हाल होणार नाहीत। आता दुसरा मुद्दा, सर्वसाधारणपणे असे नजरेस आले आहे की कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रोहित्रावर जे LT लाईनचे जाळे असते त्याच्या तारा ढिल्या राहून झोल घेतात, ताण ढिले असतात, त्यामुळे तारा एकमेकांना ठोकल्यामुळे फेस टू फेस फॉल्ट होतो व बऱ्याच वेळा आडफॉल्ट होतो। रोहित्राचा डिओ, फ्यूज व डिस्ट्रीब्युशन बॉक्समधील फ्यूज यावर वितरण कंपनीचे कुठलेही कंट्रोल नाही। ते अतिशय मोठ्या साईजचे असतात, ज्यामुळे फ्यूज जात नाही व रोहित्र जळते। या बाबतीमध्ये माझी महावितरणला विनंती की त्यांनी त्यांच्या रोहित्र बॉक्सला आणि AB स्विचला कुलपे लावावेत। तसेच बऱ्याच वेळा सध्या जे रोहित्र येतात त्यांना काही रोहित्रांना अंतर्गत फ्यूज असतात, तेही बायपास केले जातात। ते कृपया बायपास केले जाऊ नये। काही ठिकाणी फ्यूज टाकण्याचे काम वीज वितरण कंपनीचा कर्मचारी न करता स्थानिक माणसेच किंवा झिरो लाईनमन करतात। शेतकऱ्यांनी याबाबत स्थानिक लोकांना फ्यूज टाकण्यासाठी मज्जाव केल्यास व वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच फ्यूज टाकावा असं आग्रह धरल्यास योग्य साईजचे फ्यूज असल्यामुळे रोहित्र जळणार नाही। तसेच वीज कंपनीने LT लाईन मेंटेनन्स वेळोवेळी चांगल्या प्रकारे केल्यास वरील कारणामुळे रोहित्र जळणार नाही। मुख्य कारण कोणतं? डिओ फ्यूज योग्य साईजचा असणे, LT फ्यूज योग्य साईजचा असणे, हे 2 फ्यूजेस मला वाटतं रोहित्र न जळण्यासाठी फार उपयुक्त आहेत आणि ती रोहित्राची कस कुंडल आहेत। ST फेज, LT फेज, न्यूट्रल वायंडिंगकडे जाणारे कनेक्शन लीड्स कट होणे, ओपन सर्किट होणे, हे सुद्धा बऱ्याच वेळा घडते। ते टाळल्या गेले पाहिजे। प्रायमरी किंवा सेकंडरी वायंडिंगच्या
कॉईलचे इन्सुलेशन पंक्चर होणे, जळणे, कॉईल टू कॉईल शॉर्ट होणे. पुढचं कारण वायंडिंग किंवा त्याच्या लीड्स बॉडीला टच होणे. या बाबतीमध्ये सर्व दक्षता महावितरणच्या मेंटेनन्स विभागाने घ्यायला पाहिजे. मला वाटतं आजचा दिवस एवढं. पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इन्व्हेस्टिगेटर अँड नॅशनल सेफ्टी काउन्सिल मेंबर. फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज kindly subscribe to my YouTube channel. Thank you. Namaskar. Kindly subscribe.